कृपया सर्व पुरुष भाविकांनी आपले शर्ट काढावे. हे ऐकून तुमच्याही मनात प्रश्न आला असेल ना की देवाच्या दर्शनासाठी शर्ट का काढावा लागतो. चला मग आज तुम्हाला घेऊन जातो कृष्णेश्वर महादेव मंदिरात. मी जेव्हा संभाजीनगरला आलो होतो ना वेरूळ इथे कृष्णेश्वर महादेवाचं दर्शन घ्यायला, तेव्हा बाहेर इतकी प्रचंड गर्दी होती की जवळपास 1 तास लाईन मध्ये उभं राहावं लागलं आणि आज गेल्यावरही सर्वत्र लाईनच लाईन होती. पण त्या गर्दीतही ना एक वेगळी शांतता होती. आता वारंवार अनाउन्समेंट होत होती कृपया पुरुष भाविकांनी शर्ट काढावे. हे फक्त नियम नाही, यामागचा अर्थ खूप खोल आहे. अहंकार, दिखावा, प्रतिष्ठा सगळं बाहेर ठेवून ना इथे तुम्ही फक्त एक भक्त म्हणून शिवासमोर उभे राहता. ना श्रीमंत ना गरीब, सगळे समान. कृष्णेश्वर महादेव मंदिर हे भारताच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक शेवटचं आणि अत्यंत पवित्र ज्योतिर्लिंग आहे. शिवपुराणातही त्याचा उल्लेख येतो. राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचं पुनर्निर्माण केलं आणि आजही इथे हजारो भक्त श्रद्धेने नतमस्तक होतात. या मंदिरामागे ना गौसमा नावाच्या परम शिवभक्त स्त्रीची कथा आहे. अत्यंत दुःखात असूनही तिने शिवभक्ती सोडली नाही आणि तिची निस्सिम श्रद्धेना प्रसन्न होऊन ना भगवान शिव इथे ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रगट झाले असं म्हणतात. आणि म्हणूनच हे ठिकाण आजही भक्तीचं केंद्र आहे. दर्शन घेतल्यावर मनात एक वेगळी शांतता होती. असं वाटतं काहीतरी आतून हलकं झालं आणि त्या श्रद्धेसोबत आम्ही परत आलो. महाशिवरात्र ना अगदी जवळ येत आहे. जर हा व्हिडिओ शिवरात्रीच्या आधी तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपा करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना जास्तीत जास्त शेअर करा. त्यांनाही कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडू द्या. अशा श्रद्धा, इतिहास आणि अनुभवांनी भरलेल्या व्हिडिओसाठी ना मला आत्ताच फॉलो करा. हर हर महादेव.